नमस्कार. माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या IAS प्रोबेशनर पूजा खेडकर यांची नियुक्ती हा अत्यंत वादाचा विषय बनला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आता त्यांची बदली ही वाशिम जिल्ह्यात केली आणि या सर्व प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत विजय कुंभार सर. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. तर मग जसं की IAS पूजाच्या प्रकरणात तिने जसं लाल दिवा लावला, त्यांचं चेंबर बळकवलं, या सर्व गोष्टी तिने केल्या किंवा शासनाचा बोर्ड हा तिच्या गाडीवर लावून ती फिरत होती. तर मग इतकं सगळं होसपर्यंत प्रशासनाला इतक्या लेट का जाग आली असावी? तुमचं काय? प्रशासनावर याच्यात मोठा दबाव होता असं दिसतंय किंवा त्यांच्या पाठीमागे कुठलीतरी राजकीय शक्ती असेल, त्याच्यामुळे हा उशीर झाला असावा किंवा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करायला थोडं दचकत होतं असं म्हटलं जाईल. परंतु ही बातमी ज्या वेळेला पब्लिक डोमेन मध्ये आली, लोकांच्या समोर आली, त्यावेळेला आमच्यासारख्याने त्याची माहिती घेतली आणि मग त्याच्या पुढचा एपिसोड घडला. त्यांनी क्रिमिनलचं सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने दिलं. विकलांग दाखवताना त्यांनी ज्या काही गडबडी केल्या त्या पुढे आल्या आणि या प्रकरणाला आणखी एक महत्व प्राप्त झालं. जसं की सर तुम्ही म्हणाले की राजकीय पाठिंबा असावा, तर मग कुठल्या राजकीय पक्षाचे तुम्हाला? राजकीय पाठिंब्याचा कुठे पुरावा नसतो, परंतु ज्या अर्थी इतकं त्यांनी उद्दामपणा केलेला आहे त्या अर्थी काहीतरी मोठं पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही, हे मात्र नाही. कारण पाठबळ असणे साहजिक आहे, कारण तिचे जे वडील आहेत दीपक खेडकर यांना वंचित कडून उमेदवारी मिळाली होतीच लोकसभेला. मग यावर तुमचं काय मत आहे किंवा काय वाटतं? त्यांना उमेदवारी मिळाली, मुळात नोकरी सोडल्या किंवा रिटायरमेंट झाल्या असं पद्धतीने उमेदवारी मिळवून अशी आमची एक अपेक्षा आहे, पण ते सध्या कोणी पाळत नाही. त्यांनी जे काय ऍफिडेव्हिट सादर केलंय त्याच्यातूनच त्यांनी केलेले गुन्हे समोर येतात. म्हणजे त्यांची 110 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात ऍग्रीकल्चर लँड सेलिंग ऍक्ट आहे, त्यानुसार तेवढी जमीन ते बाळगू शकत आहेत, तरी ते बाळगत आहेत, हा एक गुन्हा झाला. त्यांचे 7 फ्लॅट्स आहेत, 1,60,000 फुटाची कमर्शियल प्रॉपर्टी आहे, शॉप्स आहेत, डायमंड्स आहेत, घड्याळ सोन्याचं वगैरे, त्याच्यावरती आक्षेप असायचं कारण आहे. परंतु इकडे एवढी संपत्ती दाखवायची आणि तिकडे नॉन क्रिमिनलचं बेनिफिट घ्यायचं, हा विरोधाभास आहे. याची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांनी जर अशा पद्धतीने सर्टिफिकेट देऊन जर IAS पद मिळवलं असेल तर ते आक्षेपार्ह पण आहे आणि बेकायदा पण आहे. आणि एका लायक उमेदवारावर, ज्याला त्याची लायकी आहे म्हणून ते पद मिळालं असतं, त्याच्यावर हा अन्याय असतो. आणि जसं की तुम्ही म्हणाले की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांना मिळालं, तर मग हे सर्टिफिकेट साहजिक आहे की खोटं असणार, कारण त्यांची इतकी संपत्ती आहे. दोन्हीपैकी काहीतरी एक खोटं आहे. एकतर सर्टिफिकेट खोटं आहे किंवा ही दिलेली माहिती खोटी आहे, आणि दोन्ही गुन्हा आहे. मग या गुन्ह्यासाठी जे खोटे सर्टिफिकेट बनवणारे आहेत किंवा यंत्रणा, पद काढून घेतलं पाहिजे की आमची मागणी इन्क्वायरी झाली पाहिजे, सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खोटी सर्टिफिकेट मिळवून दिलेले सगळे लाभ त्यांच्याकडून काढून घेतले पाहिजे. आणि जसं IAS पूजाने सांगितलं होतं की ती मानसिक दृष्ट्या दुर्बळ आहे, तरी सुद्धा तिला IAS पद देण्यात आलं, हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं? पूर्णपणे चुकीचं. IAS सेवा ही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची सेवा मानली जाते. त्यांना बरेच अधिकार असतात, त्यांच्या निर्णयाचा परिणाम लोकांवर होत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी कोणी मानसिकदृष्ट्या आजारी आहे अशा लोकांनी जाणं योग्य नाही, हे निश्चितपणे माझंही मत आहे आणि तसंच ते असायला हवं. आणि मग तिची बदली का करण्यात आली? डायरेक्ट निलंबित? आता इकडून त्यांना जे असलेलं पाठबळ बघता याच्यापेक्षा फार मोठी कारवाई होणं शक्यही नव्हतं. मुळात त्यांना इथं दिलेलं पदच चुकवतं. आता त्यांना ही मोठी कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे, परंतु त्यांच्या कदाचित दबावामुळे त्यांच्यावरती तशी कारवाई होत नसेल, अजूनही दचकत असतील. हे एक प्रकरण झालं की जे उघडकीस आलंय, अशी कित्येक प्रकरणं असतील, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असू शकतील, ती उघडकीस आणली पाहिजेत. कारण नीट आणि बाकी परीक्षांचे घोटाळे आपण बघत होतो, परंतु IAS मध्ये अजिबात ऍक्सेप्टेबल नाही. हे सगळं आक्षेपार्ह आहे. हे एक आलंय म्हणजे त्यांच्या वर्तणुकीमुळे हे आलेलं आहे. त्यांनी जर इथे गोंधळ घातला नसता तर मी त्यांचं बाकीचं रेकॉर्ड बघायला गेलो नसतो. त्यामुळे अशा अनेक असण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचं काहीतरी UPSC मध्ये घडतंय, हे खरंच धक्कादायक आहे. आणि एक शेवटचा प्रश्न सर, की आता अनेक राजकीय नेत्यांचे, म्हणजे जसं हिच्या बाबतीत झालं की तिचे वडील हे राजकारणात होते, आता अनेक राजकीय नेत्यांची मुलं हे अशा पदांवर नियुक्त होत आहेत. आणि तर मग थोडं करेक्ट मी राजकीय नेत्यांची नाही, म्हणजे माझ्याकडे जे काय भारतभरातून कॉमेंट्स आल्यात त्याच्यामध्ये हे अधिकाऱ्यांचीच मुलं जास्त आहे. राजकीय नेत्याचा फार रेअरली एखादा असेल. ही सगळी मुलं बहुतेकदा सनदी अधिकाऱ्यांचीच पुढे सनदी अधिकारी होतात. राजकीय नेत्यांची मुलं एवढी IAS मध्ये फारशी नसतात ते.
त्यांना कसं कंट्रोल करायचं ह्या आय एस लोकांना हे ट्रेनिंग राजकीय नेत्यांच्या मुलांना मिळतं. यांना मात्र कसं आय एस मध्ये जावं याचं ट्रेनिंग मिळतं.